फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत अंडा करी। तर बघा, त्यासाठी मी मसाला काय घेतला आहे। डाळवा, खोबरा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि 3 ते 4 बारीक किसून घेतलेले कांदे आहेत। तर हा सर्व मसाला आपण कच्चाच बारीक करून घेणार आहोत आणि तेलामध्ये चांगला फ्राय करणार आहोत। तर चला मग सर्वात पहिले आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत। तर पाहू शकता, कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक झालेला आहे। तर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर लसूण, कोथिंबीर आणि अद्रक बारीक करून घेऊया। तर बघा, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण खोबरे आणि डाळ टाकून घेऊया आणि हे पण चांगलं एकदम बारीक करून घेऊया। बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा खडा मसाला तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा 1 चमचा बेसन पीठही ॲड करू शकता। बघा, हा मसाला असा बारीक होत नाही आहे, त्याच्यामुळे आपण थोडेसे पाणी ॲड करून घेऊया। तर पाहू शकता, हाही मसाला आपला बारीक झालेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फोडणीसाठी टोमॅटो, कोथिंबीर, कांदाही टाकू शकता। तर बघा, आपला फायनली अंड्याच्या भाजीचा मसाला तयार झालेला आहे। तर आपण आता मसाला पाहून घेऊया। हळद, चटणी, तर बघा लाल तिखट आहे, काळा मसाला, हळद आणि नमक। तर बघा, आपला मसाला पूर्ण रेडी आहे। तर आपण 5 ते 6 अंडे उकडण्यासाठी ठेवले आहेत। तर हे आपण चांगले उकडून घेऊया। तर चला, आपले अंडे उकडून सोलून झालेले आहेत। तर थोडीशी आपण कट करून घेऊया। तर बघा, अंडे कट करून झालेले आहेत। तर आता हे अंडे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तेल गरम झालेले, बघा थोडीशी चटणी आणि हळद टाकली आहे। तर आपण चांगले तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा, 2 चमचे तेल ओतलेलं आहे। तर टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही आपण फ्राय करून घेऊया। 5 मिनिटं बारीक गॅसवरती आपण ही ग्रेव्ही फ्राय करून घेणार आहोत। तर बघा, ह्या ग्रेव्हीमधलं पूर्ण पाणी सुकवून दिलं पाहिजे आपण। आणि त्यानंतर खोबरं, लसूण जे काही बारीक केले ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। तर बघा, याच्यातील पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि मसाल्याने तेल सोडलेलं आहे। तर आपण घेतलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हा पण चांगला 10 मिनिटं फ्राय करून घेऊया। बघा, हा मसाला झाकून ठेवूया, त्यामुळे खमंग परतलं जाईल। तर पाहू शकता, मसाला छान परतलेला आहे। तर घेतलेले आपण चटणी, नमक वगैरे टाकून घेऊया आणि हेही चांगले आपण परतून घेऊया। 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। तर पाहू शकता, मसाला छान परतला गेलेला आहे। तर आपण कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक केलेला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। तर पाहू शकता, कांदा आणि टोमॅटो आपलं सॉफ्ट झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये अंडे टाकून घेऊया आणि 10 मिनिटं झाकून ठेवूया। तुम्ही बघा, या प्रकारे एकदा नक्की ट्राय करा, खूप छान भाजी होती। आपण झाकून ठेवूया याला। बघा, अशा प्रकारे एकदाच नक्की ट्राय करा। अंडा रेसिपी खूप छान आणि टेस्टी होते आणि आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।